राधानगरीतील महाविद्यालयीन युवती अत्याचार प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरलेला असतानाच या प्रकरणातील संशयितांनी दाखवलेल्या कथित मुजोर वर्तनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अत्याचार प्रकरणातील संशयितांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते। यावेळी प्रसारमाध्यमाचे कॅमेरे समोर असतानाही काही संशयित बिनधास्तपणे वावरताना दिसल्याचा आरोप होत आहे। गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात अशा प्रकारचे कथित वर्तन अत्यंत संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। सोशल मीडियावरही या घटनेविरोधात संताप व्यक्त होत असून पीडितेला न्याय मिळावा आणि संबंधित संशयितावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। अनेकांनी या कथित मुजोरपणाचा निषेध करत न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आणखी काही चर्चाही परिसरात सुरू आहे। त्याबाबतची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जाणार असल्याचे समजते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। राधानगरी तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली असून संशयितांनी दाखवलेल्या कथित वर्तनाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। मात्र एकूणच या गंभीर प्रकरणात संशयितांनी दाखवलेला कथित मुजोरपणा नागरिकाच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।